नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहत आहात लक्षवेध. मंडळी, झाकली मूठ सव्वा लाखाची अशी आपल्या मराठीत म्हण आहे. शरद पवारांच्या बद्दलही ही मूठ आतापर्यंत झाकलेलीच होती. त्यांनी स्वतः कधी ती उघडली नाही किंवा त्यांच्या सोबत जे त्यांचे सहकारी आहेत, ज्यांनी पवारांना जवळून बघितलेलं आहे, पवारांना अनुभवलेला आहे, त्यांनीही कधी ती मूठ उघडण्याचा प्रयत्न केला नाही. आणि मीडिया तर त्या मुठीमध्ये ₹1.25 लाख आहेत हे वारंवार सांगत होते. पवार हे धूर्त राजकारणी आहेत. पवार हे चाणाक्ष आहेत. पवार महाराष्ट्राचे चाणक्य आहेत. इतकंच काय, तर पवार कधी काय करतील याचा कोणाला नेम लागत नाही, अशी रसभरीत वर्णनं मीडियाने आतापर्यंत आपल्या समोर ठेवलेली आहे. आणि त्यामुळे पवार नावाचं एक गारुड महाराष्ट्रात उभं राहिलं. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे खरंच या मुठीमध्ये ₹1.25 लाख होते का? कारण आता ती वेळ आलेली आहे. तो टाइम आलेला आहे की ज्या वेळेस पवारांची मूठ त्यांचे जवळचे सहकारी उघडून दाखवत आहेत. पवार जरी महाराष्ट्रात एक गारुड निर्माण करणारे असले, तरीही जे सच्चे पत्रकार आहेत किंवा जी जाणती जनता आहे, तिला मात्र हे नेहमी वाटत होतं आणि आजही वाटतंय की पवार म्हणजे मेरिटमध्ये येण्याची क्षमता असलेले, पण कॉपी करण्याचा नेहमी हट्टहास करणारा विद्यार्थी, असं महाराष्ट्राच्या जाणत्या जनतेला वाटत आहे. आता हे का मी तुम्हाला सांगतोय, तर लक्षात घ्या मित्रांनो, की आता पवारांबद्दल एक एक गुप्त माहिती त्यांचे सहकारीच उघडकीस आणते. कर्जत येथे अजितदादा यांच्या राष्ट्रवादी गटाचा अधिवेशन किंवा मेळावा गेले 2 दिवस सुरू होता. आणि या मेळाव्यात बोलताना पवारांचे जवळचे सहकारी, अनेक वर्ष ज्यांनी पवारांना पाहिलंय, अनुभवलंय, दिल्लीत पवारांसोबत काम केलेलं आहे, त्या प्रफुल्ल पटेल यांनी या मेळाव्यात पवारांची मूठ उघडून दाखवलेली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी या मेळाव्यात बोलताना सांगितलं की ज्या वेळेस सीताराम केसरी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि देवेगौडा हे पंतप्रधान होते, त्यावेळेस सीताराम केसरी आणि देवेगौडा यांचे खटके उडत होते. आणि त्यामुळे देवेगौडा हे अक्षरशः बेजार झाले होते. देवेगौडा यांनी पवारांना सांगितलं की तुम्ही पंतप्रधान व्हा, मी माझी सगळी ताकद तुमच्या मागे लावतो. खरं म्हणजे शरद पवार यांनी सीताराम केसरी यांच्या विरोधात अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. आणि त्यामुळे सीताराम केसरी आणि शरद पवार यांच्यातही फारसं सख्य नव्हतं. खुद्द सीताराम केसरी हे पवारांना पाण्यात बघत होते. अशी सगळी सिच्युएशन असताना पवारांना पंतप्रधान होण्याची संधी प्राप्त झाली होती. प्रफुल्ल पटेल म्हणतात की जवळजवळ 140 खासदार हे पवारांच्या मागे होते. देवेगौडा आपली सगळी ताकद पवारांसाठी लावणार होते, पण ऐन वेळेस पवारांनी कच खाल्ली आणि त्यामुळे पवार पंतप्रधान होऊ शकले नाहीत. मित्रांनो, प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलेला हा किस्सा आणि आतापर्यंत विशेषतः अजितदादा हे जे काही सांगतायत, त्यावरून एक दिसून येत आहे मित्रांनो, की झुलवत ठेवणं, ऐन वेळेस कच खाणं, हा पवारांचा नवीन गुणधर्म आपल्या समोर येतोय. अजितदादा यांनी तर काल सांगितलं, त्या मेळाव्यातच सांगितलं की पवारांनी आम्ही सत्तेत गेलो म्हणून आमच्याशी संबंध तोडले होते. पण अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आमच्या गटातल्या मंत्र्यांना पहिल्यांदा वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये बोलवलं आणि सगळं सुरळीत होईल, सगळं चांगलं होईल, आपण पुन्हा येऊ एकत्र, असं
असं पवार म्हणाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमदारांना बोलवलं, मंत्र्यांना बोलवलं आणि तेच सांगितलं. पण पवारांनी काहीही केलं नाही. म्हणजे पवारांनी कच खाल्ली. पुन्हा मित्रांनो, ज्या पुण्यात एका उद्योगपतीच्या घरी अजितदादांना बोलवण्यात आलं आणि त्याही वेळेस आपण पुन्हा एकत्र येऊ, सगळं सुरळीत होईल असं पवार म्हणाले. पण पवारांनी काहीही केलं नाही. हे खुद्द अजितदादांनी सांगितलं. ऐन वेळेस पवार कसे कस खातात हे त्यांनी दाखवून दिलं. इथे तर पंतप्रधान पद मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते किंवा महाराष्ट्रातील बहुसंख्य जनता, तिला माहिती आहे पवारांकडे पंतप्रधान होण्याचे गुण आहेत आणि पवारांनी पंतप्रधान व्हावं असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत आहे. आणि ज्या वेळेस संधी होती मित्रांनो, त्यावेळेस पवारांनी माघार घेतली. हे मी नाही, खुद्द प्रफुल्ल पटेल बोलतायत. याचा अर्थ काय मित्रांनो? तर याचा अर्थ पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही टीच केलंय. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, उभाटाच्या भाषेत म्हणायचं झालं तर. कारण ते कार्यकर्ते पवार हे कधी पंतप्रधान होत आहेत याकडे लक्ष देऊन होते. पण जेव्हा संधी होती तेव्हा पवारांनी ते केलं नाही. आणि पवार समर्थक, पवारांचे कार्यकर्ते यांना पवारांनी अक्षरशः वाऱ्यावर सोडलं. तीच परिस्थिती मित्रांनो 2019 मध्ये हे देखील अजितदादांनी सांगितलं की सगळं झालं होतं, भाजप बरोबर बोलणी झाली होती, अगदी पालकमंत्री ही ठरले होते. पण ऐन वेळेस पवारांनी माघार घेतली, नाही जायचं भाजप बरोबर सांगितलं आणि त्या ठिकाणी अजितदादा तोंडगशी पडले. तोंडगशी पाडण्याची कधी कार्यकर्त्यांना तर कधी प्रत्यक्ष आपल्या जवळच्या व्यक्तीला तोंडगशी पाडण्याची ही रीत पवार आतापर्यंत राबवत आलेले आणि ही रणनीती पवारांचं फार मोठं नुकसान करून जाणारी आहे. पण पवार मात्र तिथे बघत नाहीये. किंवा पवारांना असं वाटतंय की आपली ती चाणक्यगिरी आहे. पण हेच जवळचे नेते आज पवारांची झाकलेली मूठ उघडून दाखवतायत आणि त्यात पवार हे उघडे पडत चाललेले. हा दैव दुर्विलास आहे. नक्कीच आतापर्यंत फार मोठे नेते म्हणून पवारांकडे पाहिलं गेलं. पण प्रत्यक्षात पवार काय आहेत हे आता तुम्ही मी नाही तर खुद्द त्यांचे सहकारी, त्यांच्या जवळचे नेते सांगतायत. आणि ती खरी पवारांची शोकांतिका आहे. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.